कोल्हापुरी मटण हा एक तिखट आणि चविष्ट असा मांसाहारी पदार्थ आहे. आज कोल्हापुरी मटण बनवूयात. 2 ते 3 वेळा मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरमध्ये 1 चमचा तेलामध्ये मीठ घातलेलं आहे, आलं लसूण पेस्ट, हळद. आता मिश्रण चांगलं एकसारखं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मिश्रण छान परतवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. आता कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता मसाल्याचं वाटण बनवू. त्याच्यासाठी तीळ वापरायचे आहेत. उभा चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे लालसर रंगावर. त्यानंतर टॅमॅटोही वापरायचा आहे, तोही भाजून घ्या. आता आपल्याला खोबरे, आलं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे. आता सर्व मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि आपण सर्व खडे मसाला त्याच्यामध्ये ॲड करणार. त्यानंतर धनापूड, मिक्सरमधून बारीक केलेलं वाटण ॲड करायचं आहे आणि एकसारखं परतवून राहायचं आहे. कोल्हापुरी गरम मसाला, बेडगी मिरचीचं लाल तिखट, धनापूड, जिरापूड, मीठ. आता मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी आता मटण एकसारखं परतवून घेऊया आणि त्याच्यामध्ये मटणाचंच पाणी आपण ॲड केलेलं आहे. आता झाकण लावून मटणाला एक वाफ देऊन घेऊया. अशा पद्धतीने आपलं कोल्हापुरी मटण तयार झालेलं आहे. आता रस्सा बनवायला घेऊ. तेलामध्ये वाटण आपण ॲड करायचं आहे, एकसारखं परतवून घ्यायचं आहे. थोडंसं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मिश्रण छानसं परतवून घ्यायचं आहे. मीठ ॲड करायचं आहे. कोल्हापुरी मटण मसाला घातलेला आहे. अशा पद्धतीने रस्सा तयार झालेला आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.